नमस्कार. सध्या निवडणूक चालू आहे व आपल्याला प्रश्न पडला आहे की पोलीस भरतीची परीक्षा कधी होणार आहे व पोलीस भरतीसाठी किती नेमके अर्ज आले आहेत. तर राज्यभरामध्ये 17,471 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या पोलीस भरती 2024 साठी राज्यातील 17,76,000 बेरोजगारांनी अर्ज केले आहेत. पोलीस भरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणतः 2.5 ते 3 महिने लागू शकतात. उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एकाच वेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची वेगळी घ्यायची व इतर जिल्ह्यांची वेगळी घ्यायची याच्यावर विचार सध्या सुरू आहे. मागील भरतीवेळी मुंबईची भरती स्वतंत्र घेतली होती. यंदा अशाच प्रकारे घ्यायची की संपूर्ण राज्यातील उमेदवारांची एकाच वेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होणार आहे. यंदाच्या पोलीस भरतीमध्ये अनेक उच्च शिक्षित उमेदवारांनी अर्ज केला आहे. याच्यामध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतलेले व BEd केलेले उमेदवारही आहेत. राज्यातील बेरोजगारीची स्थिती मागील काळातील सरकारी विभागांच्या भरतींमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. जिल्हा परिषद, तलाठी अशा भरतीतही जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. आता याच पोलीस भरतीमध्ये बघायचे झाले तर एका जागेसाठी बॅट्समन या पदासाठी जवळपास 780 उमेदवार रिंगणात उतरले आहेत व तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेसाठी 206 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पोलीस चालक या पदासाठी एका जागेसाठी 117 उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी असणार आहेत. एकूणच या पोलीस भरतीमध्ये एका जागेसाठी जवळपास 102 उमेदवारांशी तुम्हाला मुकाबला करावा लागणार आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर भरती व्हायची असेल तर तुम्हाला 100 मुलांना मागे टाकायचे आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी एका जागेसाठी 10 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येते की मैदानी चाचणी फक्त महत्त्वाची नसून यावेळी लेखी परीक्षा सुद्धा महत्त्वाची होणार आहे. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुद्धा होणार आहेत. यामुळे आता त्याच्या आधीच परीक्षा घ्यावी लागणार आहे. माहिती आवडली तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.